विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. पहा, बऱ्याच दिवसापासून एका गोष्टीची आपण वाट पाहत होतो, गट क पूर्व परीक्षेसाठी. पहा, बोलूयात या ऍड बद्दल. आपण ऍड आता आलेली आहे, या तुम्हाला ऍडच्या बद्दल सांगतो. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची ऍड आपण पाहू शकतो. या ठिकाणी परीक्षा आपली 27 सप्टेंबर 2026 पासून होणार आहे असं सांगण्यात येत आहे. तिथंच तुम्हाला बाजूला दिलेलं आहे की ऑनलाईन आणि संगणक प्रणालीवर आधारित सीबीटी पद्धतीने आपली एक्झाम होणार आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट आपली होणार आहे. या ऍडमध्ये तुम्हाला उद्योग निरीक्षक, त्यानंतर पहा उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, त्याच्यासोबत ही बऱ्याच दिवसाची ऍड एक पेंडिंग होती, असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टरची, म्हणजे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकची गट कचं हे पद आहे. याच्यासोबत लिपिक टंकलेखक या पदासाठी सुद्धा अशी एकूण जवळजवळ 2619 पदांसाठी तुम्ही काय पाहू शकता, तर ही ऍड आलेली आहे, आपण असं पाहू शकतो. पुढे ऍडमध्ये आणखी काय दिलेलं आहे आपल्याला, वेगवेगळ्या संवर्गासाठी परीक्षा पद्धती कशी असणार आहे ते सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यासोबत ही जी आपली एक्झाम असणार, याच्यापूर्वी आपण OMR मध्ये पेपर देत होतो आपले, पण इथून पुढे होणाऱ्या गट कच्या ही जी परीक्षा आहे ही CBT म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट राहणार आहे. म्हणजे एकंदरीत सरळ सेवेसारखी परीक्षा आता ही होणार आहे. त्यात लक्षात घ्या, परीक्षा ही एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये आयोजित केली जाईल. याचाच अर्थ काय की जशा तुमच्या तलाठीमध्ये शिफ्टच्या माध्यमातून एक्झाम व्हायच्या, तशीच गट कची परीक्षा सुद्धा आता CBTच्या फॉर्मॅटमध्ये पण अधिक सत्रांमध्ये होणार आहे आणि त्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका सगळ्या सत्रांसाठी राहणार आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगण्यात आलेली आहे, ती म्हणजे समानीकरण म्हणजेच नॉर्मलायझेशन. याच्यामध्ये परीक्षांती गुणांचे समानीकरण किंवा नॉर्मलायझेशन केले जाईल, याबद्दल सुद्धा तुम्हाला काय दिलेली आहे, त्यांनी एक टिप दिलेली आहे. ठीक आहे, या संदर्भातली माहिती. त्यानंतर आणखी एक्झाम आपली जी होणार आहे, म्हणजे एक्झामसाठी तुम्ही अर्ज कधीपासून 27 जून पासून दाखल करू शकता. तिथून पासून आपल्याला फॉर्म भरता येतील. मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या पोरांनी विशेष करून लक्ष द्यायचं आहे की जेव्हा तुम्ही AMVI साठी फॉर्म भरत असाल, तेव्हा त्यासाठी तुम्हाला AMVI हे पदासाठी तुम्ही इलिजिबल आहात, यासाठी इलिजिबिलिटी त्या ठिकाणी टिक करायला लागेल. यासाठी तुम्ही विसरू नका. लास्ट एक मुद्दा, ऍडमध्ये तुम्हाला आणखी CBTच्या बद्दल एक माहिती दिलेली आहे. पहा, जेव्हा तुम्ही आयोगाच्या होम पेजवर येणार, तेव्हा ऑनलाईन फॅसिलिटीजमध्ये कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन आहे. याच्यामध्ये मॉक टेस्ट नावाचा एक ऑप्शन आहे. पहा, या मॉक टेस्टवर तुम्ही क्लिक करा. खाली एक फेक लॉग इन तुम्हाला दिसून येईल, ज्याच्यामध्ये डायरेक्टली साइन इन तुम्ही करा. साइन इन केल्यानंतर सर्वात शेवटी इथं तुम्हाला काहीतरी इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. काळजीपूर्वक हे इन्स्ट्रक्शन्स आपल्याला वाचायचे आहेत. नेक्स्ट करायचं आहे तुम्हाला. नेक्स्ट केल्यानंतर पहा, इथं खाली एक चेकबॉक्स तुम्हाला दिसून येईल. या चेकबॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आय एम रेडी टू बिगिन, आणि अशा पद्धतीनं तुमची मॉक टेस्ट जी आहे ती सुरू होऊन जाणार आहे. ठीक आहे, पहा तुम्ही प्रश्न या ठिकाणी पाहू शकता. असे तुम्हाला साधारणतः याच्यामध्ये 50 प्रश्न दिलेले आहेत मित्रांनो. अशा पद्धतीने आपल्याला मॉक टेस्ट द्यायचे. पहा, याच्याबद्दल जर का बोलायचं झालं तर याच्यापूर्वी होणारी आपली जी गट क परीक्षा आहे, जी की प्रिलिम्स मेन्सच्या फॉर्मॅटमध्ये पण ऑफलाईन व्हायची, म्हणजे प्रश्नपत्रिकेवर आणि OMR वर आपण परीक्षा द्यायचो. पण आता थोडीशी पद्धती बदलवण्यात आली, CBT करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांचा कुठेतरी नाराज याच्यामध्ये मत पाहायला भेटत आहे. तुमच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत त्या तुम्ही आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. धन्यवाद.